की मागचे 10 वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया. आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसतंय की रामराज्य येणार आहे, रामराज्य. तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या 10 वर्ष सोलापुरात रावण राज्य होतं. आणि हा प्रश्न मला त्यांना विचारायचा. तर एकंदरीत असं होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेत आपले चहाचे मळे आहेत, आपण प्रॉपर्टी घेतलेले आहेत, अशा पद्धतीने तेच मी म्हणते, एवढे खोटे नाटे आरोप करताय की कुठल्याही काहीही करू शकतील. आणि मेन म्हणजे जसं मी म्हणाली, चारित्र्य हनन करण्याची 100% चुकीचे फोटो, चुकीचे माहिती देऊन इलेक्शनला वेगळं वळण देण्याची. असं काही झालं तर आपली तयारी असते कायदेशीर पावलं उचलण्याची. निवडणूक आयोगाने तसं आव्हान केलंय की बाबा वैयक्तिक पातळीवर गेलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करा, आम्ही कारवाई करू. बघूया आता ते काय कसं. पण मी तुम्हाला म्हणजे मला अशी शंका येते. आणि आपण इलेक्शन लढतोय विकासाच्या मुद्द्यावर. लोकशाही पद्धतीत असेच इलेक्शन लढले